हाय नमस्कार सर्वांना। आज वालाच्या शेंगाची भाजी बनवणार आहे। तर साहित्य दाखवते। कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर, टोमॅटो आणि ह्या वालाच्या शेंगा शिजून घेतल्यात, स्वच्छ धुवून निवडून घेतलेले आहे आणि शेंगदाण्याचं कूट पण घेतलेलं आहे। आता आपण भाजी बनवून घेऊ। पॅन गरम करायला ठेवला आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलंय। आता मोहरी टाकून घेते। मोहरी तडतडली की जिरे टाकते लगेच। जिरे पण तडतडलेत। आता बारीक कट केलेला कांदा टाकून घेऊ। कांद्याला फ्राय करून घेते। कांदा फ्राय झालाय। हळद टाकली अर्धा चम्मच छोटा। मिरची पावडर आहे। कांदा लसूण मसाला आहे आणि गरम मसाला आणि हा घरगुती मसाला आहे। आणि धने पावडर टाकली थोडीशी। आता छान फिरून घेऊ। मसाले फ्राय झाले। आता टोमॅटो टाकून घेते। टोमॅटो चांगलं मॅश होईपर्यंत परतून घेतलंय बघा। आता आपण बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घेऊ। ज्या शेंगा शिजवून घेतल्या होत्या आपण त्या टाकून घेते। शेंगा शिजवून नाही घेतल्या तरी पण चालतं, तशाच केल्या तरी छान होतात, पण वालाच्या शेंगा अगोदर शिजवून घेऊन भाजी बनवेल मला आवडती, छान लागते, त्याच्यामुळे मी अगोदर शिजवून घेतल्यात, बघू शकता। आता फ्राय करून घेते। आपल्याला जास्त भाजी शिजवायची गरज नाहीये। चवीपुरतं मीठ टाकून घेते। तर सगळ्यात शेवटी आपण शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे। शेंगदाण्याचा कूट टाकलाय। आता परत मिक्स करून घेते सर्व। आपण अशाही ठेवू शकतो, खूप छान लागते, पण मी थोडंसं पाणी टाकून थोडं अंगापुरतं पाणी ठेवणार आहे त्याच्यात। अगदी थोडंसं पाणी टाकणार आहे। 1 वाटी पाणी टाकले मी, त्याच्यामधलं आपण काही आटून घेणार आहे। आता झाकण ठेवू याच्यावर आणि थोडा वेळ होऊ देऊ। जास्त शिजवायची काही गरज नाहीये। तर बघू आपली भाजी झाली का। तर बघा पाणी आटलेलं आहे, थोडंसंच ठेवलंय। आपली भाजी बनवून तयार आहे। वालाच्या शेंगाची भाजी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा।